अध्यक्ष विजय रहाटकर के दौरे के दौरान महिलाओं की समस्याओं के समाधान के लिए विशेष जन सुनवाई आयोजित की गई। इस सुनवाई में बिना पूर्व रजिस्ट्रेशन के भी महिलाओं की शिकायतें स्वीकार की गई और समाधान निकाला गया। कार्यक्रम में कुल 81 शिकायतें सामने आई, जिनमें से 26 मामलों का तत्काल समाधान किया गया। अधिकतर शिकायतें पारिवारिक विवाद, पति पत्नी के झगड़े और संपत्ति से जुड़े मामलों की थी। कुछ मामलों में पुलिस को 8 दिन के भीतर कार्रवाई के निर्देश भी दिए गए हैं। साथ ही आयोग के अध्यक्ष ने कहा कि महिलाओं को सीधे मंच मिलना और उनकी समस्याओं का समाधान होना ही इस पहल का उद्देश्य है। हा आकडा खरंच खूप मोठा आहे, पण मी तुम्हाला हेही सांगते की कंप्लेंट्स जेव्हा येतात तेव्हा कित्येक वेळेला कमिशनच्या मॅन्डेटमध्ये त्या कंप्लेंट असतीलच असं नाही आहे। पण मग असं जर उत्तर दिलं तर मग महिला असं म्हणतात की आम्ही कुठे जायचं तक्रारी करायला। त्यामुळे त्यांचंही म्हणणं खरं आहे, त्यावेळेला त्या सगळ्या कंप्लेंट्स पाहाव्या लागतात आणि त्यांना मग थोडंसं मार्गदर्शन पण करावं लागतं की तुमची ही कंप्लेंट तुम्ही इथे जाऊन तुम्ही सांगू शकता, त्याचं निराकरण करू शकतात। त्यामुळे हा नंबर खूप मोठा दिसतो। दुसरा अजून एक असं आहे की महिला आयोग कुठलाही असू देत, केंद्रीय आमचा महिला आयोग तर आम्ही अजिबातच असं करत नाही की एक वेळेला कंप्लेंट आली आहे तर केवळ ती कंप्लेंट पुढे सरकवली आणि आम्ही ती क्लोज केली असं आम्ही करत नाही। आम्ही वाट बघतो, म्हणजे कंप्लेंट आली की सुनावणी झाली, आधी परिवार परामर्श केंद्रामध्ये किंवा डालसाच्या आपले जे ॲडव्होकेट्स आहेत त्यांच्याकडे आम्ही त्यांना पाठवलं। दोघांनी प्रयत्न केला की त्या दोघांचं व्यवस्थित मनोमिलन व्हावं, पण तेही जर होत नाही आहे तर मग पोलिसांकडे पाठवावं लागतं। कित्येक वेळेला मग त्यानंतर FIR होतो, पण केवळ FIR झाला म्हणून मग आम्ही पुन्हा ते सोडून दिलं असं पण होत नाही। आम्ही पुढे वाट बघतो की FIR झाला आहे त्याच्यावरचं चार्जशीट दाखल झालं पाहिजे। असं करत करत अशा अनेक दिवस किंवा अनेक अशा वेळेला या सुनावण्या कराव्या लागतात आणि मग त्या केसेस क्लोज होतात। त्यामुळे ह्याचं जे क्लोज होण्याचं जे प्रमाण आहे हे थोडंसं सावकाशीनं चालणार आहे। हो किंवा नाहीमध्ये केसेस बंद नाही होत, त्याला वेळ द्यावा लागतो दोघा नवरा बायकोंना विचार करण्याकरता, काम करण्याकरता। त्यामुळे हे नंबर वाढत जातात। पण मी हे पण म्हणेल की आपल्याकडे उत्तम व्यवस्था आहे। आपल्याकडं आपल्या ज्या व्यवस्था आहेत त्या आता सेन्सिटिव्ह आहेच आहे, पण डिस्ट्रिक्ट लीगल ऑथॉरिटीसारखी व्यवस्था अतिशय उत्तम काम करते आहे। आमच्यासारखे कमिशन्स खूप प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आता कायद्याच्या बाबतीमध्ये जाणीव जागृती बरीच वाढते आहे। महिला आपल्या अधिकाराकरता आता अवेअर आहेत आणि मग त्यामुळे स्वाभाविक रीतीनं कंप्लेंट्स करण्याचं प्रमाणसुद्धा वाढतं आहे। हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे।